कणकवली शहरात जनरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या जाड तांब्याच्या वायरच्या चोरीचा प्रकार उघडकीस आलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं या चोरीचा छडा लागल्यानं शहरात एकच चर्चा सुरू झाली असून वाढत्या चोरीच्या घटनांवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। कणकवलीतील सह्याद्री हॉटेलसमोरील ब्रिजखाली लावण्यात आलेल्या जनरेटरची 25 स्क्वेअर mm जाडीची सुमारे 100 मीटर लांबीची नवीन तांब्याची वायर सुमारे 4 दिवसांपूर्वी चोरीला गेली होती। ही वायर वेदा जनरेटरची असून चोरीनंतर या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। वेदा जनरेटरचे विनू महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चोराला पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल अशी जाहीर घोषणा केली होती। त्यानंतर सोमवारी शहरातील एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा संशयास्पद प्रकार कैद झाल्यानं तपासाला दिशा मिळाली। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहरातील भंगार व पुठ्ठा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडे चोरीची तांब्याची वायर आढळून आली। जनरेटरमधील तांब्याची तार वेगळी करून ती विक्रीसाठी घरात लपून ठेवण्यात आली होती। सुरुवातीला संबंधित व्यक्तीनं चोरीची कबुली देण्यास नकार दिला, मात्र जमावाकडून प्रसाद मिळाल्यानंतर अखेर त्यानं चोरीची कबुली दिली आणि त्याच्याकडील तांब्याची तार ताब्यात देण्यात आली। त्यानंतर यथेच्छ प्रसाद देत त्या व्यक्तीला सोडून देण्यात आलं। या घटनेमुळे कणकवली शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीचे प्रकार उघडकीस येत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। मात्र दुसरीकडे शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसेल का, तसेच पोलिसांच्या गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून या विषयावर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे।